नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश तनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात कोणाचा आहे बोलबाला. 4 तारखेला अंतिम यादी जाहीर झाली आणि कोण उमेदवार रिंगणामध्ये आहेत हे स्पष्ट झालं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्या दिवसापासून म्हणजे 4 तारखेनंतर पांडुरंग बरोरा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, दौलत दरोडा जे विद्यमान आमदार आहेत आणि महायुतीचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर तिसरे जे उमेदवार आहेत ते जिजाऊ संघटनेचे रंजना उगडा यांनी चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसतंय. आजच्या घडीला जर तटस्थपणे जर विचार केला तर नेमका कोणाचं पारडं जड आहे असं जर म्हटलं तर तीनही उमेदवार हे शर्यतीमध्ये असल्याचं दिसतंय. रंजना उगडा यांच्यासाठी स्वतः जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे प्रचार करताना दिसतात. सुरुवातीच्या पहिल्या दिवशी ते स्वतः आपल्या उमेदवाराच्या सोबत गावागावांमध्ये फिरले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जिजाऊ संघटनेला जे लोकसभेला जे मतं मिळाली होती त्या अनुषंगानं हा गड शहापूर विधानसभा आपण जिंकायचा ही खुणगाठ जिजाऊचे कार्यकर्ते, जिजाऊचे प्रमुख पदाधिकारी यांनी बांधल्याचं दिसतंय आणि त्यामुळे रंजना उगडा यांनी एक चांगल्या पद्धतीची आघाडी या ठिकाणी घेतल्याचं दिसतंय. महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी दिसणार नाहीत अशा पद्धतीनं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये त्यांच्या उद्घाटनाचा नारळ माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी फोडलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितलंय की भारतीय जनता पार्टीची सगळी मतं किंवा सगळी ताकद ही दौलत दरोडा यांच्या पाठीशी राहील. त्याच्यामुळे या ठिकाणी जो काही प्रचार त्याच्यानंतर सुरू झालेला आहे त्यामध्ये दौलत दरोडा यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर महाविकास आघाडी परिवर्तनाच्या लढाईमध्ये थेट अगदी आगेकूच करताना दिसत आहे. पांडुरंग बरोरा यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदार व्हायचं ही खुणगाठ मनाशी बांधलेली आहे आणि त्यांनी सुद्धा एक हायटेक पद्धतीचा प्रचार सुरू केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये गावागावांच्या मध्ये पांडुरंग बरोरांचा जर आपण प्रचार बघितला तर प्रत्येक गावांच्या मध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तन करणं अटळ आहे या दृष्टिकोनातून प्रचार महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू झालेला दिसतोय. त्यांची खरं म्हणजे सुरुवातीला जर विचार केला तर एक त्यांच्या विरोधातली बाजू होती की शिवसेनेने बंडखोरी केली होती आणि अविनाश शिंदे हे उमेदवार होते. शिवसेनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या अविनाश शिंदे यांच्या सोबत होते. त्याच्यामुळे त्यांचा फार मोठा फटका पांडुरंग बरोरा यांना बसेल असं वाटत होतं. मात्र त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर वरिष्ठांचे आदेश आले किंवा काय अंतर्गत ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडीच्या माध्यमातून शिवसेनेचा एक कार्यकर्ता अविनाश शिंदे यांची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये जॉईन झाला आणि त्याच्यामुळे आपली शिवसेना संघटनाच फुटेल या भीतीने अविनाश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आला आणि त्याच्यानंतर काही म्हणजे दुसऱ्याच दिवशी जे बाळा दानके आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या जे काही 3 प्रमुख पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये पांडुरंग बरोरा यांचा प्रचार करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने सुरुवातीला चांगल्या पद्धतीने त्यांना सोबत दिली होती. मात्र दयानंद सोरगे यांच्या विरोधामध्ये समाजवादीचा जो उमेदवार आहे त्याचा प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुरेश म्हात्रे हे गेल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले होते. मात्र काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आता पांडुरंग बरोरा यांच्या सोबत सक्रिय झाल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे पांडुरंग बरोरा यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची आघाडी घेतलेली आहे. एक तटस्थपणे जर विचार केला तर नेमकं पारडं आज कोणाचं जड आहे हे सांगणं मात्र कठीण आहे. तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीनं प्रचाराला लागलेले आहेत आणि या सगळ्या घडामोडीमध्ये हे तिन्ही पक्ष अगदीच बाकी उमेदवारांना मागे टाकून पुढे गेल्याचा दिसतंय. गावागावांच्या मध्ये प्रचार सुरू झाल्याचा दिसतंय. छोट्या छोट्या कॉर्नर सभा सुद्धा होत आहेत आणि कॉर्नर सभेमध्ये विशेषतः एकमेकांच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी होताना दिसत आहे. वातावरण तयार करण्याचं काम तिन्ही पक्षांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर आज जितके काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बहुजन विकास सेनेने सुद्धा उमेदवार उभा केलेला आहे. रमा बाळू शेंडे यांनी सुद्धा आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मनसेचे हरी खंडवी हे सुद्धा प्रचारामध्ये दिसत आहेत. मात्र खरा प्रचार जो आहे किंवा गावागावामध्ये थेटपणे प्रचार हा 3 उमेदवार म्हणजे महाविकास आघाडी, महायुती आणि जिजाऊ संघटना यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार होत असताना दिसतोय.
त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते दिसतात त्या कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की माहोल क्रिएट कोण करतो त्याच्यावर बरंचसं गणित अवलंबून असतं. तर आजच्या घडीला महायुतीचे दौलत दरोडा, महाविकास आघाडीचे पांडुरंग बोर्रा आणि जिजाऊ संघटनेचे रंजना उघडा यांनी माहोल क्रिएट करण्यामध्ये हे तिन्ही उमेदवार यशस्वी झालेले आहेत. गावागावांच्या मध्ये त्यांची पत्रकं आता पोहोचत आहेत, छोट्या छोट्या सभा होत आहेत आणि या माध्यमातून आपणच कशा पद्धतीनं परिवर्तनाची लढाईसाठी आपण सक्षम उमेदवार आहोत या पद्धतीचा प्रचार सुरू झालेला आहे. रंजना उघडा जिजाऊ संघटनेच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी तिसरा पर्याय मी आहे आणि आतापर्यंत तुम्ही या दोन्ही घराण्यांना संधी दिली, मात्र त्यांनी विकास काही ज्या पद्धतीनं करायला हवा होता तो केला नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो म्हणजे मतदार जो तिसरा पर्यायाच्या शोधात होते तो तिसरा पर्याय मी स्वतः आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला तिसरा पर्याय म्हणून उभे आहे. तर मला संधी द्यावी अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पांडुरंग बोर्रा यांनी जो प्रचार केलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे सत्ताधारी आहेत. मग सत्ताधारी असताना सुद्धा जे काही महत्वाचे प्रकल्प होते ते प्रकल्प जे अगदी मी स्वतः मागच्या वेळी आमदार असताना जे मंजूर झाले होते ते प्रकल्प सुद्धा पूर्ण करण्यामध्ये दौलत दरोडा यांना अपयश आलेलं आहे आणि त्याच्यामुळे दौलत दरोडा हे अपयशी ठरलेले आमदार आहेत. त्याच्यामुळे परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मी काही कामं केलेली आहेत ती अधिक व्यापक व्हावीत आणि जे काही प्रलंबित प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास यावे यासाठी मला संधी द्यावी अशा पद्धतीचं आवाहन पांडुरंग बोर्रा यांनी केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला दौलत दरोडा जे आहे ते दौलत दरोडांनी महाविकास आघाडी महायुतीच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना आणल्या त्या योजनेचा थेट लोकांना कशा पद्धतीने फायदा होत आहे. लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना फायदा होत आहे. त्याचाही फायदा जर कायमस्वरूपी टिकवायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आवश्यक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जरी उशिरा या ठिकाणी निधी प्राप्त झाला असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधीची रस्ते किंवा इतर विकास कामे मी आणलेली आहेत आणि ती कामं अधिक गतीनं पूर्ण करण्यासाठी मला एक आणखीन संधी द्यावी अशा पद्धतीचं आवाहन दौलत दरोडा यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे तिन्ही उमेदवार आपण कसे सरस आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाल्याचं दिसतंय. मात्र आजच्या घडीला ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की नेमका शहापूरमध्ये बोलबाला कोणाचा आहे तर आज जर विचार केला तर तटस्थपणे अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतल्या त्यामधून असं दिसतंय की अजूनही स्पष्टपणे कोण या तीनमध्ये वरचढ आहे असं सांगणं कठीण आहे. मात्र तिन्ही उमेदवारांनी चांगल्या पद्धतीची आघाडी घेतलेली दिसते. आणखीन काही कालावधीमध्ये कदाचित चित्र स्पष्ट होण्याला मदत होईल. मात्र तोपर्यंत या तीनही व्यक्तींचा म्हणजे महायुतीचे दौलत दरोडा, महाविकास आघाडीचे पांडुरंग बोर्रा आणि जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा यांचा तरी सध्या प्रचारामध्ये बोलबाला असल्याचं शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे.